सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी निर्गम याचा 40वा अध्याय 34 आणि 38 वचन आपण वाचूया. मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. परमेश्वराचा मेघ दिवसा निवास मंडपावर राही, रात्री त्यात अग्नी असे. हे एकंदर प्रवासात सर्व इस्रायल घराण्याच्या दृष्टीस पडत असे. या ठिकाणी परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की जो देवाचा दर्शन मंडप होता त्या मंडपावरती परमेश्वराची मेघाची छाया होती आणि त्या निवास मंडपावरती परमेश्वराचं तेज भरून गेलेलं आहे. आणि त्या ठिकाणी दिवसा परमेश्वराचा मेघ होता आणि निवास मंडपावर राहत होता आणि रात्री अग्नी त्यामध्ये असायचा. असं एकंदरच इस्रायल लोकांच्या प्रवासामध्ये परमेश्वर इस्रायल लोकांच्या त्यांच्या घराण्याच्या दृष्टीस पडत होता. यावरून आम्हाला समजतं की देव दिवसा रात्री त्यांच्याबरोबर होता, त्यांची काळजी घेत होता, त्यांच्या बरोबर राहत होता, त्यांच्या संगती राहत होता आणि तो त्यांची काळजी घेत होता. आणि म्हणून आमचा परमेश्वर आमच्याबरोबर आहे. तो काळजी घेणारा देव आहे, तो आमच्या संगती असणार आहे आणि तो आम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. तर तो आमच्याबरोबर असणार आहे आणि तो आम्हाला सहाय्य आणि मदत करणार आहे. जसं इस्रायल लोकांबरोबर इस्रायल घराण्यात बरोबर देव होता, देव त्यांच्या दृष्टीस पडत होता, परमेश्वर त्यांना दर्शन देत होता, आशीर्वाद देत होता. तोच देव आज देखील तुम्हाला आणि मला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून आपण देवावर विश्वास ठेवूया. आपण प्रार्थना करू. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांना प्रभू तुझा आशीर्वाद दे. प्रत्येकाचं तारण कर, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठा चिन्ह चमत्कार कर, प्रत्येकाला चांगला अनुभव दे व तू किती चांगला देव आहेस याचा क्षणाक्षणाला अनुभव देऊन त्यांच्याकडून तुझं गौरव तो अधिक आणि अधिक करून घे. पुन्हा देव बाप्पा, आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो की देव बाप्पा तू दया कर, कृपा कर, प्रत्येकाचं काम आशीर्वादित कर, प्रत्येकाचं येणं जाणं आशीर्वादित कर आणि त्यांची प्रगती, त्यांची उन्नती कर आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा, अपेक्षा, योजना सर्व सिद्धीसने. आणि देवा तू किती चांगला देव आहेस याचा क्षणाक्षणाला तो त्यांना अनुभव दे. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल. त्याच पद्धतीनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे आणि पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल. आमेन.